नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, भारतीय संविधानाचा, संविधानाचा, भ्रष्टाचाराला शिक्षा, भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई, भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, भारतीय संविधानाचा, भ्रष्टाचाराची चौकशी, भ्रष्टाचाराची चौकशी, पालवे साहेबांची औरंगाबादच्या बाहेर बदली, पालवे साहेबांची संभाजीनगरच्या बाहेर बदली, जय भीम। तर आज हे जे आंदोलन आहे तर हे भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आंदोलन आहे। आणि भ्रष्टाचार का निपटून काढायचा की भ्रष्टाचार करणारे लोक आपल्या गोरगरिबाच्या कष्टातून जो पैसा सरकारी तिजोरीत जातो त्या सरकारी तिजोरीतून हे डल्ला मारतात आणि आपले पैसे घेऊन आयुष्य आरामाची जीवन जगतात आणि आपण कशाला तसेच राहतो। त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा बंद झाला पाहिजे। भ्रष्टाचार करणारा आपला भाऊ जरी असला तरी आपण त्याला भ्रष्टाचार करण्यापासून थांबवला पाहिजे। आपलं तो थांबतच नसेल तर हा भ्रष्टाचारी म्हणून शासन दरबारी आपण त्याचं नाव सांगितलं ते आपलं पण कर्तव्य। कारण भ्रष्टाचार करणारा काही आकाशातून पडत नाही, तो कोणाच्या तरी आई वडिलाच्या मोठी जन्म घेतो आणि भ्रष्टाचार करतो। तो भ्रष्टाचार करीत असताना त्याच्या बायकोला माहीत असतंय, त्याच्या मुलीला माहीत असतंय, त्याच्या मुलाला माहीत असतंय, शेजाऱ्या पाजाऱ्याला मित्राला माहीत असतं की हा भ्रष्टाचार करतो, पण ते कुणीच बोलत नाही। कालांतराने तो इतका भ्रष्टाचार करतो की एक दिवस त्याला जेलची हवा खावं लागते। म्हणून आपण आपल्या मुलाला आपल्या मुलीला ते सरकारी नोकरीला असतील नसतील, ते कोणतेही रोजगाराचं साधन असेल किंवा नसेल, पण आपण त्यांना सांगितलं पाहिजे की भ्रष्टाचार करू नका, कोणाचाही पैसा फुकटचा घेऊ नका, पैशासाठी त्याची अडवणूक करू नका। राहिली दुसरी गोष्ट, सामाजिक समता संघाच्या वतीने करवाणीची अतिक्रमण करून घालणाऱ्या सर्व त्या झोपडपट्टी धारकाचा 140 वाल्या त्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे। आता व्हिडिओनी पत्र लिहिलंय, ग्रामसेवक सरपंचाला, तहसीलदारांनी पत्र लिहिलंय, उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहिलंय आणि आपणही 2-3 निवेदनं दिलेत। आता त्यांनी त्यांचा सर्वे करा। जर तुमचा सर्वे झाला तर तुमचं नाव शासकीय दरबारी जातं, ते अहवाल त्यांना कलेक्टर कमिशनरकडे पाठवावं लागतं। राहिली दुसरी बाजू, महानगरपालिकेमध्ये आपल्या भोळे साहेबांची युनियन आहे, मनपा क्रांती कामगार युनियन, त्या युनियनच्या माध्यमातून आपल्या आई बहिणीला आपल्याला रोजगार देता येईल। भोळे साहेबाला सांगता येईल की तुम्ही आमच्या या महिलांना तिथं कामाला लावा। या सगळ्या भानगडीमध्ये आपल्याला जाऊन सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येतील। नियम काय सांगतो की 3 वर्षानंतर बदली झाली पाहिजे, मग का बदली होत नाही? बदलायचं काय आहे ना, सगळं शासन करतो, इथून नाही होत बदलायचं, शासनाकडून हो, पण शासनाला तुम्ही कळवलं तर कळेल ना। आपण कळून शासनाला त्या विभागाचा जो अधिकारी त्यांनी कळवलं पाहिजे किंवा माझ्या या कार्यालयामध्ये 10 लोक असे आहेत की जे 3 वर्षाच्या नंतर आहेत, तर त्यांच्या बदले मग हे अधिकारी का कळवत नाही? हे सगळं ते कळवून दरवर्षी कळवतो आपण, शासनाकडून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात काही दखल अंदाज घेता येत नाही। शासनाचं धोरणच आहे ना 3 वर्षानंतर बदली करण्यात। आणि मग आता हे जे भ्रष्टाचाराचे श्री माननीय देशमुख साहेबांवर जो आमचा आरोप आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात फार मोठा भ्रष्टाचार केला, मग त्यांची चौकशी झाली पाहिजे। हां, त्याच्यासाठी सक्षम अधिकारीची एक समिती नेमली पाहिजे। तर तुम्ही आम्हाला असं पत्र दिलं पाहिजे की आम्ही समिती नेमतोय, हां 2 दिवसात, 10 दिवसात, 8 दिवसात। आपण युवला सांगितलं नाही, युव नाही करत, ते कसं करतील? युव आहेत ना, सक्षम अधिकारी आहे ना, क्लास 1 ऑफिसर आहे, हा करतील ना, काय ते चौकशी करून अहवाल पाठवतील अहवाल, ते अहवाल पाठवतील, अहवाल मिळाला की तुम्हाला कोणतं पत्र तयार केलं का? हेच केलं, तेच आहे डिजिटल सिग्नेचर ऑफिस म्हणून सही करून दिली तुम्हाला। हे आमच्या आजच्या धरणे आंदोलनाचा उल्लेख करायला
केलंय ठीक आहे. शेवटच्या पॅरेग्राफमध्ये केलंय ना सामाजिक समता संघाचा इंगळे महाराजाला सांगा साहेब, सामाजिक समता संघाचं काही व्यक्तिगत कोणाशी भांडण नाही, पण आम्ही जागृत नागरिक आहे. आम्हाला दिसतं तर आम्हाला तुमच्या कानापर्यंत ती गोष्ट पाठवा अशी इच्छा असते. हां, बाकी पर्सनल काय कोणाकडं आमचा काही हेवा देवा नाही. देशमुख साहेब काय माझ्या शेजारी राहत नाही, बरोबर आहे. पण असं कळतं, पेपरला बातम्या येतात, टी व्हीवर बातम्या येतात, मग ते कळतं की बाबा हे असं आहे. काही लोक येऊन सांगतात की बाबा तुम्ही सामाजिक कार्यकर्ते तर अशा प्रश्नावर आंदोलन करा, मग आम्हाला ते करावं लागतं. बाकी आमचं काय कोणा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याशी काही वाद नाही. कुठं शासकीय नाही, कुठं पक्षाचा नाही. उलट आम्ही सहकार्य करू त्यांना बी. असं काही. पण आमचं समाधान केव्हा होईल की ही चौकशी झाली तर लागली तर आमचं समाधान सांगतो. आणखी जोर आंदोलन ते करू. हा, जर नाही समाधान झालं तर मग आंदोलन मोठ्या प्रमाणात भूमिका घेऊ. साहेब आपला परिचय मी उपसून चालू तपशील तुम्ही नव्हते, आम्ही भेटलो होतो. भेटलो होतो सर्वांना. त्यावेळेस त्यांनी चांगलं आश्वासन दिलं होतं. आपण जगदेव मस्के सामाजिक संघाचा राज्य उपाध्यक्ष. मी ओळखून दिली. यांचा झाला परिचय. हे मच्छिंदर गायकवाड मराठवाडा संघटना सामाजिक संघटना. हे राज्याचे उपाध्यक्ष राजपाल सोदे. हे दुसरे उपाध्यक्ष आजिज खान दौलत खान. हे तडवी साहेब. हे ॲडव्होकेट महेंद्र कुमार रंगारी, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस. हो सर या एक लवकर बोल. तर कारवाई करू आपण. याच्यानुसार एज्युकेशन ऑफिसरला आपण सांगितलेलं आहे, त्याच्यानुसार त्यांनी अहवाल दिले की आपण त्यांना सांगितलं. नगरच्या उपसंचालक शिक्षण कार्यालयाला तुम्ही उपोषण केलंय. तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय? आम्ही आज विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतला. तो धरणे आंदोलनाचा कार्यक्रम भ्रष्टाचार संपवण्यासाठी होता, की जसं की श्री देशमुख MK साहेब, पालवे साहेब, नंतर देवकर साहेब, नंतर घावटे साहेब, हे जे शिक्षण विभागामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या पदावर काम करतात, तर ह्यांच्याकडून फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या भ्रष्टाचाराचा तपास करून खरोखरच भ्रष्टाचार झाला असेल तर त्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आणि भ्रष्टाचार नसेल झाला तर हे लोक एके ठिकाणी 10 वर्षापासून का कार्यरत आहेत, ह्यांच्या बदल्या का झाले नाही. आणि माननीय देशमुख साहेब हे सेवेतून निवृत्त होताच आमदारकीसाठी लढण्यास कसे सज्ज झाले, की त्यांच्यावर एवढे कोटी रुपये कुठून जमा झाले. एवढी जी माया त्यांनी जमवली तर ती भ्रष्टाचारातून जमवली असं आमचं सामाजिक समता संघाचं मत आहे. त्यामुळं त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. त्यांच्या कार्यकाळात जे काही काम झाले त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, ही मागणी होती. दुसरी गोष्ट जे श्री पालवे साहेब आहेत, की ते एकाच ठिकाणी 7 ते 8 वर्षापासून कार्यरत आहेत. 3 वर्षानंतर त्यांची बदली व्हायला पाहिजे, पण त्यांची बदली होत नाही. तर का होत नाही, तर त्यांच्या पाठीमागं कोण आहे त्यांचाही तपास झाला पाहिजे. आणि प्रत्येक 3 वर्षाला शासकीय कर्मचारी अधिकाऱ्याची बदली ही नियमानुसार झाली पाहिजे, अशी आमची सामाजिक समता संघाची मागणी आहे. त्याच्यासाठी आज आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केला. आता आम्हाला दातखीर साहेबांनी लेखी आश्वासन दिलं की योग्य ती चौकशी करून दोषीवर कारवाई करू असं लेखी पत्र दिलं. तर आमचं इथं आंदोलन आम्ही आजच्या दिवसासाठी थांबवलेलं आहे. जर आम्हाला योग्य कारवाई जर त्यांनी केली नाही, भ्रष्टाचार निपटवण्याचा प्रयत्न केला नाही, पालवे साहेबांची जर बदली केली नाही औरंगाबाद संभाजीनगर शहराच्या बाहेर, तर सामाजिक समता संघ परत प्रचंड आंदोलन करेल. जसं तुम्ही आता सांगितलं की अधिकाऱ्यांच्या 3 वर्षात बदल्या होत नाहीत, यामागं आपल्याला काय कारण वाटतं सर? ज्या कार्यालयामधून शासकीय कर्मचाऱ्याच्या बदल्या होत नाही, तर त्या कार्यालयाचा जो प्रमुख आहे तो प्रमुख भ्रष्टाचारात गुंतलेला आहे.
म्हणून तो त्याच्या हाताखालच्या लोकांच्या बदल्या होऊ देत नाही. कारण ते जर बदल्या झाल्या तर मग त्याला खाण्यासाठी संधी मिळणार नाही. म्हणून ज्या कार्यालयामध्ये 3 वर्षापेक्षाही जास्त कर्मचारी एकाच ठिकाणी राहतो तर त्या कर्मचाऱ्यावर आणि त्या ऑफिसच्या अधिकाऱ्यावर प्रमुखावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं सामाजिक समता संघाची मागणी. आता आपण जसं सांगितलं M.K. देशमुख या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत, तर हे तर आता सेवानिवृत्त झालेले आहेत सर. तर आता आपण मागणी करत आहात सर. सेवानिवृत्त होण्याच्या अगोदरही त्यांच्यावर फार वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. पेपरला त्याच्या बातम्या आहेत, टीव्हीवर बातम्या आहेत, लेखी आहेत. तर ते तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, योग्य तो भ्रष्टाचाराचा तपास झाला नाही. म्हणून आता ते जरी सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याची चौकशी होऊन ते दोषी आढळतील असं मी ठामपणे सांगतो. आता या आंदोलनानंतर धरण्यानंतर जर कारवाई झाली नाही तर आपली पुढची दिशा काय असणार आहे सर? जर आता आजच्या या धरणं आंदोलनानंतर दिलेल्या पत्राची जर त्यांनी अंमलबजावणी नाही केली, जे लेखी दिलं, तर आम्ही सामाजिक समता संघाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषणाचा कार्यक्रम आयोजित करू. वेळ जर पडली तर औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने प्रचंड मोर्चाचं आयोजन करू. हे जे आरोप लावले आहेत याबद्दल आपण जे ते वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे का सर? वरिष्ठ हेच आहेत ना, त्यांचं जसं मंत्रालय वगैरे. आणि मंत्रालयाकडे गेलो नाही आम्ही. आता यांच्याकडे बघू, जर यांनी व्यवस्थित चौकशी जर केली तर मंत्रालयाकडे नाही जाणार. पण जर यांनी बी नाही केली तर यांचीही चौकशी करा म्हणून आम्हाला मंत्रालयाकडे जावं लागेल. आपलं नाव सर? मी श्रीरंग ससाने, सामाजिक समता संघाचा अध्यक्ष. तसेच माझ्यासोबत सर्व ॲडव्होकेट महेंद्र कुमार रंगारी आहेत, राजपाल सोदी आहेत, आजिज खान आहेत, मच्छिंदर गायकवाड आहेत, आमचे तडवी आहेत, देहेडे साहेब आहेत, आमचे जगदेव मस्के आहेत आणि हे सगळ्या महिला आहेत. हे सर्व सामाजिक समता संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत.